युद्धाला पुन्हा सुरुवात. अमेरिकेचे सलग दुसऱ्या दिवशी इराणवर हल्ले. अध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. जिल्हा सहकारी आणि नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळात सलग 10 वर्ष असलेल्यांनी 3 वर्ष बाहेर बसावं. आरबीआयच्या नव्या फरमानामुळे सहकार क्षेत्रात खळबळ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची आज बैठक. बैठकीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्ली दौऱ्यावर. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित प्रस्ताव मांडण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौरा आटपून दरेगावात दाखल होणार. 2 दिवस मुक्काम करणार. दिल्लीहून थेट पुणे मार्गे सातारा जिल्हा गाठणार. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील बंडखोरी शमण्याची शक्यता. गिरीश महाजन, उदय सामंत, गणेश आणि गोकुळ गीतेंची चर्चा. तर आज महायुतीचे दोन्ही मंत्री पत्रकार परिषदेत अंतिम निर्णय सांगणार. काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या मुद्द्यावरती निवडणूक आयोग आज भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. खोट्या कारणावरून अर्ज रद्द केल्याची काँग्रेसची तक्रार. सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता. कल्याणमध्ये मध्यरात्री 2 गटात तुफान राडा. गोळीबारात 1 तरुण गंभीर जखमी. 4 आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. आजपासून फिफा वर्ल्ड कपचा थरार रंगणार. यंदा पहिल्यांदाच 32 ऐवजी 48 संघ मैदानात उतरणार. मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिकेत पहिला सामना.